आहे राजाजी योजना, मार्च 1944। मित्रांनो, मार्च 1944 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी मुस्लिम लीगची राष्ट्रसभेची तडजोड घडवून आणणारी एक योजना मांडली। तिला आपण राजाजी योजना म्हणतो, जी गांधीजींनी मान्य केली। म्हणजे राजाजी योजना कोणाची होती तर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची। या योजनेमध्ये काय होतं तर मुस्लिम लीग आणि राष्ट्रसभा यांची तडजोड आणि मान्यता कोणी दिली? गांधीजींनी। हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत राजाजी योजनेमधील तर घटना निर्मितीपूर्वी राष्ट्रसभा व लीग यांचे केंद्रीय हंगामी सरकार स्थापन झाली पाहिजे। भारत देशाची एक सरकार ज्याला की आपण हंगामी सरकार म्हणू, केंद्रामध्ये स्थापन झाले पाहिजे, असं कोणाचं मत आहे? राजाजी यांचं। युद्ध समाप्तीनंतर मुस्लिम बहुसंख्य प्रांताच्या सीमा निश्चित करून तेथे भारतात किंवा पाकिस्तानामध्ये राहायचे याबाबत सार्वमत घेतले जावे। मित्रांनो, हा एक मुद्दा यांनी मांडला की सार्वमत घेतले गेले पाहिजे। ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य आहेत त्यांना स्वातंत्र्य द्या। त्यांच्यातले बहुतेक जण जे म्हणतील बाबा आम्हाला भारतामध्ये राहायचं आहे, आम्हाला पाकिस्तानात जायचं आहे, सार्वमत ज्या बाजूने लागेल त्या बाजूने त्या ठिकाणी त्या देशामध्ये त्यांना समाविष्ट करा। एक चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला गेला होता, परंतु हा जिनांना मान्य नव्हता की सार्वमत घ्यायचं नाही। मुस्लिम ज्या ठिकाणी आहे बऱ्यापैकी ते आमच्याकडेच आले पाहिजे, सार्वमत नको। त्यांचं म्हणणं होतं मुस्लिम आहे म्हणून ते पाकिस्तानमध्ये यावे, परंतु या ठिकाणी राजाजींचं म्हणणं होतं अरे मुस्लिम असेल तरी त्यांना जर भारतामध्ये राहण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना अडवणारे कोण? परंतु जिनांना मान्य नव्हतं। जिनांचं म्हणणं होतं की मुस्लिम ज्या ठिकाणी आहेत बहुसंख्य त्या ठिकाणी त्यांना पाकिस्तानमध्येच दिलं पाहिजे, आणि मग याच्यातून ही योजना फेटाळली गेली।